कधीकधी नात्यांमध्ये एक अशी शांतता येते जी शब्दांपेक्षा जास्त बोलकी असते, नाही का? ही शांतता खूप काही सांगून जाते. आज आपण स्वराच्या कथेमधून लग्न, मैत्री आणि संवाद यांचं नाजूक गणित समजून घेणार आहोत. चला तिच्या या भावनिक प्रवासात थोडं खोलवर जाऊया. आणि स्वराची कहाणी काहीशी अशीच आहे. तिचा नवरा राज तसं स्वभावाने वाईट वगैरे अजिबात नव्हता, पण त्यांच्या नात्यात शब्दांची जागा एका खोल बोचऱ्या शांततेने घेतली होती. ही शांतता इतकी वाढली होती की स्वराला आपल्याच घरात कुठेतरी एकटेपणा जाणवत होता. आणि हीच शांत पोकळी त्यांच्या नात्यातली सगळ्यात मोठी अडचण बनली होती, कारण जिथे संवाद थांबतो ना, तिथे गैरसमज आणि भावनिक अंतर आपोआप वाढत जातं. स्वरा आणि राज यांच्यात नकळतपणे नेमकं हेच घडत होतं. त्यांच्यातली खरी अडचण त्यांच्या गरजांमधल्या फरकात होती. म्हणजे बघा, राजसाठी प्रेम म्हणजे काय तर जबाबदाऱ्या पूर्ण करणं. त्यामुळे तो शांत आणि तटस्थ राहायचा. पण स्वराला फक्त व्यावहारिक गोष्टी नको होत्या. तिला एक भावनिक जोड हवी होती. तिला वाटायचं की कोणीतरी आपल्या अस्तित्वाची दखल घ्यावी. आणि याच भावनिक भुकेच्या वेळी स्वराच्या आयुष्यात एका नव्या मैत्रीचा शिरकाव झाला. ही मैत्री तिच्या मनातील पोकळी हळूहळू भरून काढायला लागली. एक असा संवाद सुरू झाला ज्याची तिला खरंच खूप गरज होती. किती विचित्र आहे ना, घरातल्या माणसाला जे कधी दिसलं नाही ते तिच्या ऑफिसमधल्या सहकारी नीलने एका क्षणात ओळखलं. तिच्या चेहऱ्यावरचा ताण, तिची ती अस्वस्थता नीलच्या नजरेतून सुटली नाही आणि त्यानेच बोलायला सुरुवात केली. नीलचे हे शब्द स्वरासाठी खूप महत्वाचे होते, कारण अनेक दिवसांनंतर कोणीतरी तिच्या कामाच्या पलीकडे जाऊन तिच्या मनाचा विचार केला होता. तिला पहिल्यांदाच असं वाटलं की कोणीतरी आपल्याला खऱ्या अर्थाने पाहिलं आणि ऐकलं आहे. मग ही मैत्री इतकी खास का झाली तिच्यासाठी? कारण नील तिला सल्ले देत नव्हता. तो फक्त तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घेत होता. राजच्या शांततेमुळे जी संवादाची पोकळी तयार झाली होती ती नीलसोबतच्या गप्पांनी भरून निघत होती. ही मैत्री तिच्यासाठी जणू एक मानसिक विसावा बनली होती. पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते, नाही का? आणि हा मैत्रीचा दिलासा हळूहळू एका अशा वळणावर आला जिथे स्वराला एका संभाव्य धोक्याची जाणीव झाली. हा तो क्षण होता. नीलचा हा साधा मेसेज वाचून स्वराचा हात जणू थबकला. या एका वाक्याने तिला तिच्या नात्याबद्दल आणि या मैत्रीबद्दल पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडलं. तिला अचानक एका मोठ्या सत्याची जाणीव झाली. तिच्या डोक्यात हा प्रश्न घर करून बसला. तिला भीती वाटायला लागले की आपण या मैत्रीवर इतक्या अवलंबून झालोय की आता राजपेक्षा नीलशी बोलणं जास्त महत्त्वाचं वाटू लागलं आहे. ही जाणीव तिच्यासाठी एका धोक्याच्या घंटेसारखी होती. या गोंधळलेल्या मनस्थितीत स्वराला तिच्या आईचा, ललिताचा अनुभव आणि शहाणपण आठवलं. आणि तिच्या आईने तिला एका पत्रातून जो मार्ग दाखवला तो खरंच खूप महत्त्वाचा आहे. हे वाक्य बघा, किती सुंदरपणे सगळी परिस्थिती सांगून जातं. तिच्या आईने तिला दोष दिला नाही, उलट सहानुभूतीने समजावून घेतलं. बाहेरच्या मैत्रीचा आधार का हवा असा वाटतो याचं मूळ कारण सांगितलं. समस्या बाहेरच्या व्यक्तीत नसते, तर ती आपल्याच नात्यातल्या अंधारात लपलेली असते. आईने फक्त सहानुभूती नाही दिली, तर पुढे जाण्यासाठी एक स्पष्ट मार्गही दाखवला. तिने समजावलं की पळून जाण्यापेक्षा किंवा दुसऱ्या आधारावर अवलंबून राहण्यापेक्षा आपली ऊर्जा आपल्या मूळ नात्यात गुंतवणं जास्त महत्त्वाचं आहे. राजशी बोल, अगदी भांड, पण संवाद पुन्हा सुरू कर, हा तिचा सल्ला मोलाचा होता. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा विचार हा आहे, दुसऱ्याच्या खांद्यावर रडणं सोपं असतं, पण आपल्या हक्काच्या माणसाला आपलं मन समजून घेण्यासाठी तयार करणं, यासाठी खूप प्रयत्न आणि धैर्य लागतं. खरं नातं इथेच घडतं. या सल्ल्यानंतर स्वराचा खरा प्रवास सुरू झाला. तो प्रवास होता आपल्या नात्यातील संवादाचा तुटलेला पूल पुन्हा बांधण्याचा. तिने आपल्या भावनांची दिशा जाणीवपूर्वक बदलली. तर मग या संपूर्ण कथेतून आपण काय शिकू शकतो? मैत्रीतून जो आत्मविश्वास मिळतो, स्वतःच्या भावनांची जी ओळख होते, ती ऊर्जा आपल्या मूळ नात्यातील समस्या सोडवण्यासाठी वापरायला हवी. पळून जाण्यासाठी नाही, तर नात्यात परत येण्यासाठी. आणि शेवटी हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. मैत्री आणि लग्न यांच्यामध्ये एक निरोगी आणि सन्माननीय संतुलन कसं साधता येईल यावर नक्कीच विचार करायला हवा.